देसाई बाबा म्हणजे खानदारी माणूस. त्यांच्या घरी देवीचा जागर आणि तिथं तू लावणी म्हणाय. मला सगळ्यांनी आग्रह केला म्हणून लावणी म्हणायची. रोज इथं तुझ्या काने कपाळी अभंग म्हणतात. त्यातला एखादा अभंग म्हणायचा होता की लावणी? कोण आहेस कोण तू? घरंदाज की तमासगीर? माझं चुकलं. मी 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 काय असं भांबार असं काय करतेस? थांबायला नाही तर काय करील? तुम्ही असं काही आडवं तिडवं बोलता की इतकी वर्ष संसार करणारी मी, मला सुद्धा तसंच झालं. तुम्ही तिची कळ घेऊ नका. इतकं लागट बोलणं बरं नाही. आपण वडील आहोत. आगळी पोटात नाही का घालायची? तुम्ही मला शिकू नका. एवढंच सांगतो की इथून पुढे मला हे आतला साथ होणार नाही. बस. काय झालं हे माझ्या हातनं? काय घडलं? असं काय वेळेस मला आधी सांग, तू तिथे लावणीच का म्हटलीस? जाऊ दे हो भाऊजी, तुम्ही आणि कशाला बोलता? म्हटले असे, आज कानी कपाळी तेच पडते. आपल्याला कसले संस्कार नाहीत म्हणून खड्डत. हीच काय पोरं सोरं सुद्धा म्हणतात. झाला असेल चुकून. काय करू हो जाऊबाई? कशी वागू बे, कशी वागू? आधी रडू आवर म्हणते ना. खरं सांगू जाऊबाई, मला कसं कुंदमर लगत झालंय बघा. अगं मला दिसत नाही का हा कोण मारा? भाऊजी, उद्यापासून ही शेतावर येईल दिवसभर, म्हणजे हिच्या मनावरचं दडपण कमी होईल. पण मी दादाला मी काढीन त्यांची समजूत. वाहत्या ओढ्यासारखा स्वभाव आहे त्यांचा. भर वस्त्रस्तर जपायचं. त्यांची नको काळजी. देवकी, उद्यापासून भाऊजींचं जेवण घेऊन तू जायचं शेतावर. मग काय, उद्यापासून डोईवर पाटीन, पाटीत न्याहारी घेऊन आमची कारभारीन येणार जणू शेतावर. एक कारभार मी.